तर पुण्याची एकदा आपण वळतो या मॅच कडे. क्वालिफायर मॅच असेल, वेळ लावलेली आहे 1:30 वाजून, म्हणजे अगदी बघितलं तर 41 मिनिटे झाली आहेत आणि पहिला चेंडू या ठिकाणी पडला जातोय. राऊंड विकेट फुलटा सुद्धा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका दमदार आहे. अलॉंग दी कार्पेट जमीनला गुदगुल्या करत आला आहे आणि चौकार मिळणार नाहीये. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुजित या क्षेत्ररक्षकाचं, कमालीचं आणि कमालीपेक्षा मी म्हणेल ही त्याची भरपूर धमाल पाहायला मिळाली. धुळीमध्ये देखील स्वतःला झोकत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 2 धावा प्राप्त झाल्यात प्रवीण वरकुटे या स्ट्रायकर बॅटरला. प्रवीण आणि विवेक हे दोन्ही खेळाडू अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू आहेत टीम कुलवंत नगरसाठी. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये, अपील पाहावं लागेल काय घडलंय. रिव्ह्यू घेतलेला आहे टीम साकुर्लीकडनं, रिव्ह्यू आहे. तडंबर बघायचं आहे. Not out. There is a no doubt because there is a no doubt. पायाला लागून खाली अगदी समोरच्या क्रीजवर लागला आणि तदनंतर हा चेंडू गेलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. प्रथमेश प्रवीण यावेळेस ऑन साइडला वॉट अ फॅब्युलस स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी बघू शकतो आलाय प्रवीण वरकुडेच्या बॅटमधून षटकार. स्वराज्य चषकामध्ये 6 षटकार लगावले होते प्रवीण वरकुडे यांनी. पूर्ण त्या इनिंग मध्ये बघितलं तर चांगली कामगिरी प्रवीणची राहिली. कव्हरच्या दिशेने अगदी बघितला हा चेंडू ड्राईव्ह करतायत, भरपूर मोठा चेस. समाधान फिल्डिंग करतोय, गुड फिल्डिंग, चौकार वाचवलाय. 3 धावा प्राप्त होतील. फॅब्युलस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली होती इनसाइड आउटच्या माध्यमातून, ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. या 3 धावा प्राप्त झाल्यात. 6 आणि 8 आणि 3 11 धावा फुल कव्हर पाहावयास मिळत आहेत टीम कुलवंत नगर. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण एकही फलंदाज अजूनपर्यंत त्यांनी गमावलेला नाहीये. 3 ओव्हरची मॅच आहे, 11 लागल्यात. क्वालिफायर मॅच आहे, लक्षात असू द्या अत्यंत महत्वपूर्ण मॅच आहे क्वालिफायर. यावेळेस ड्राईव्ह केली ऑन साइडला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 12 लागल्यात. 12 धावा फलकाव षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना इथे अंतिम चेंडू असेल प्रथमेश अधिकारीचा. 12 धावा फलकावर. समाधान या अनुभवाची शिदोरी संपूर्ण खेळाडूंना वाटत असताना आज बदलापूरवरून थेट ते आपल्या टीम साठी आलेत.
इथे चिप करण्याचा प्रयत्न केला होता अवे फ्रॉम दी बॉडी. चेंडू मला वाटतं फारच बाहेर आहे आणि नक्की वाईट बॉल असणार, कारण प्रवीणला खेळण्यासाठी प्रवीण देखील किती बाहेर आला होता. तर 1+1 अशा मिळाल्या. या दोन धावा अतिरिक्त स्वरूपात लागल्यात. 14 धावा. फुल कव्हर. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू हा देखील इथे पहिल्या षटकातील बाकी आहे. अंतिम मॅच देखील आहे आजच्या रात्रीची. लोकाम असुजनची ड्राईव्ह केली जाते. गॅप मध्ये आहे भरपूर मोठा चेस. पुन्हा समाधान अधिकारी फुटबॉल फिल्डिंग आणि पडले, परंतु चेंडू सीमारेषेच्या अलीकडे थांबवलाय. क्या बात आहे. वॉट फिल्डिंग. पुन्हा मिळतील या ठिकाणी 3 धावा. समर्पण याला म्हणतात पूर्ण समर्पण. 2 वेळा धावले, दोन्ही वेळा चौकार दिला नाहीये. चौकार मिळाला का? 4 मिळाल्या. या 4 धावांनी धावफलक पोहोचलं 17. 18 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये लागल्या या ठिकाणी 18 धावा. खूप चांगली सुरुवात केली आहे टीम कुलवंतनगर या टीमने. 18 लागल्या गेल्यात. चला लवकर, वेळ नाही आपल्याकडे. फलकावर सुरुवात खूप चांगली झाली आहे कुलवंतनगर टीमची. सातत्याने या वर्षीचा हंगाम त्यांनी गाजवलाय. भरपूर स्पर्धा सातत्याने त्याच्या नावावर केल्यात. ज्या ठिकाणी ती खेळले, मुरबाडमध्ये खेळले, डोकम परिसरात खेळले, टोकावडे परिसरात खेळले, प्रत्येक स्पर्धेवर त्यांचं कोणतं ना कोणतं तरी पारितोषिक लागलेलं आहे. ते तृतीय असेल, चतुर्थ असेल, 5वं असेल. फक्त प्रथम पारितोषिक अजून त्यांना जिंकता आलेलं नाहीये. मात्र ट्रॉफीज ते दर आठवड्याला जिंकत असतात, हे देखील तितकंच खरं आहे. परंतु या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल पहिलं पारितोषिक, तर ही क्वालिफायर मॅच साकोलीकरांना त्यांना थांबवणं गरजेचं आहे. साकोलीकरांकडनं आला हार्दिक म्हणजे पांडू शिवारी. फुल टॉस, स्लॉक स्वीप, प्रॉपर टायमिंग नाहीये. डीपमधून आले, 1 मिळाली. विवेकला स्ट्राईक मिळणार. 19 धावा. फुल कव्हर. प्रेक्षक राजांचं आणि रसिक वर्गांचं मी कौतुक करतोय, जे आम्हाला STCच्या माध्यमातून हेमंत टेनिस क्रिकेट भूषणजी अवार यांचं संपूर्ण चॅनल आणि त्यांची ही संपूर्ण टेलिकास्ट कंपनी, एडिटिंगच्या भूमिकेमध्ये कपिल मडके, आमचे मडके बंधू, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये यश मालपुरे आणि गणेश पारदी यांचं देखील आम्ही कौतुक करतो. सुंदर लाईव्ह क्रिस्टल विथ क्वालिटी. हा चेंडू जाऊ दिलाय ऑफस्टमच्या बाहेर. पंचदिशीत करतायत. बॅट बॉल असेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव फलकावर लागली आहे. धावफलक सजलंय 20. इथे अपील बॅटची एज आणि विवेकला परतावं लागेल. काय विकेट मिळवली पांडू शिवारी, म्हणजे हार्दिक नाही, फलंदाज विवेक. बॅक टू दी डगआउट विथ द कॉट बिहाइंड. शिलोत्तर संघाचा प्रतिनिधी व्हाईट बॉल आलाय. शिलोत्तर संघाचा प्रतिनिधी आपण व्यवस्थापन समितीची श्याम पडवल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्वरित आपण संपर्क साधा. 21 लागल्या गेल्यात.
हो परफेक्ट यॉर्कर 3 स्टंप मध्ये सापडले गेले आणि काय चेंडू हाताळला पांडू शिवारी परफेक्ट यॉर्कर लेग बिफोर विकेट एलबीडब्ल्यू बाद झाले रेफरल घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरल घेतलाय बघायचंय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आउट आहेत चला 3 स्टंप मध्ये सापडले परफेक्ट मिडल स्टंपला सापडलाय बॅटर विवेक नंतर जयेश देखील परतले खूप चांगली बॉलिंग इथे आले कमबॅक झालं गेले साकुलीकरांच्या माध्यमातून 21 वर आतापर्यंत 2 फलंदाज कमवले इनसाइड आउट खेळले मिस्टर मिंग समाधान अधिकारी चेंडूच्या खाली क्या बात है वॉट अ कॅच फॅबुलस कॅच जखमी वाघाने टिपलाय हा झेल 2 वेळा धावले पडले कॅच पकडली आपल्या टीम साठी 1 मोर विकेट इज डाऊन प्रकाश देखील तमुजेशला परतलेत गेम मध्ये पुन्हा आतमध्ये शिरकाव केलाय टीम साकुर्लीने पांडू शिवारी इज ऑन फायर हॅट्रिक मिळवली हॅट्रिक जसं मेडन ओव्हर मला वाटतं पहिलं मेडन ओव्हर टाकलं ते म्हणजे जगन्नाथ वेखंडे तशी पहिली हॅट्रिक आली आहे या स्पर्धेची बॅक टू बॅक हार्दिकने 3 विकेट्स मिळवल्यात जबरदस्त बॉलिंग हार्दिक इज ऑन फायर आपल्या बॉलिंगच्या स्पेल मध्ये काय जादू दाखवतोय ओ हा देखील जवळून गेलाय समच्या जवळून गेलाय काय चेंडू टाकलाय परफेक्ट यॉर्कर त्याला म्हणतात कारण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये किंबहुना या क्रिकेट मध्ये पांडू शिवारीसाठी रवी वैभव अधिकारी साहेबांकडनं रोख रक्कम 500 या ओव्हर साठी आणि हॅट्रिक साठी 500 रुपये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला ओ टॅप केला समोरच्या दिशेने फटका डबल शॉट खेळलाय डबल माइंडेड डबल शॉट इथे मिळतील सिंगल षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झालं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 3 गडी बाद 22 पहिल्या षटकांमध्येच मला वाटतं ऑलमोस्ट धावा 20 होत्या 18 होत्या आणि या ओव्हर मध्ये धावा 18 होत्या आणि या ओव्हर मध्ये आल्या 4 म्हणजे 18 आणि 4 22 लागल्यात हे षटक किती महत्वपूर्ण ठरलंय म्हणून 3 ओव्हर मध्ये एक जरी गोलंदाज चांगली ओव्हर टाकली तरी देखील भरपूर प्रेशर उरलेल्या 2 गोलंदाजांवरचा कमी करत असतो त्यामुळे पांडू शिवारीचं ते षटक महत्वाचं होतं आता आलेत समाधान अधिकारी अत्यंत अष्टपैलू आणि जुळे जाणते खेळाडू अगदी 2000 सालापासून ते खेळतायत म्हणजे आता बघितलं तर 24 वर्ष त्यांना झाली आहेत फुलटा सुद्धा टॅप केला ऑन साइडला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण बघू शकतो आले डीप मधून एकच मिळाले 23 लागल्या 23 5 चेंडू सगळे बाकी आहे प्रवीण वरकुडे जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा इथे येऊ शकतात हे देखील तितकंच खरंय कारण त्याला ते मारावे लागतील धावा बनवाव्या लागतील धावा बनवले नाही तर साकुर्लीकडे हार्ड हिटर आहेत षटकारांचे बादशाह आहेत हे देखील विसरून चालणार नाहीयेत
कारण त्याने आज मला वाटतं प्रत्येक मॅच ही षटकाराने फिनिश केली आहे, त्यामुळे तुमच्याकडे 40 तरी पाहिजेत. यावेळेस समोरच्या दिशेने लफ केलाय, उंची तितकंच अंतर आणि प्रवीण वरकुडेला चेंडू पाठवून देतोय लंगा सीमारेषेच्या पलीकडे. चुमंतर आलाय षटकार. लाईन थोडीशी फुल लेंथ होती, तिला अगदी आपल्या बॅटच्या रडार मध्ये आणलं, स्लॉट मध्ये आणलं, फुल लेंथला हाफ बॉली बनवलं आणि हाफ बॉली बनवत असताना ऑन द राईज हवेमधून हा चेंडू लंगा सीमारेषेच्या पलीकडे घालवलाय, पाठवून दिलाय आणि ठोकलाय. हा संघर्षमय षटकार. इथून धाबा झाल्या, धावफलक 29. पुन्हा आलेत कुलवंत नगर ऑन दी रिअल ट्रॅक, ऑन दी बॅक. रुळावरून गाडी चालली होती ती रुळावर आली आहे. 29 म्हणजे चांगली धावसंख्या आहे. फुल टॉस मिस टायमिंग असू शकतो, जेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि जेल पकडलाय. फलंदाज बाद. प्रवीण बॅक टू द डगआउट. व्हाट अ गोल्डन विकेट. इथे आपला क्लास दाखवला. पांडू शिवारीने हा जेल पकडलाय. पांडूच्या भाऊंनी कॅच पकडलाय की पांडूने पकडलाय, चंदरने पकडलाय. सुंदर कॅच पकडली गेली आणि अशा पद्धतीने जो आक्रमक खेळाडू होता तो परतलाय. विशाल आहेत आणि विशालच्या सोबत हर्षल आलाय. अंतिम 3 चेंडू सगळे बाकी आहे. 29 लागल्या गेल्यात. ही मॅच खूप चांगली रंगणार आहे कारण कुलवंतनगरचे बॉलर हे अत्यंत वेगवान आहेत. चांगली लाईन त्यांच्याकडे पण आहे. 29, 30, 31, 32, 35 पर्यंत पण रळवू शकतात. ओ डॉट बॉल परफेक्ट इन स्विंग यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी मला आठवण झाली वसीम अक्रम यांची. वसीम अक्रम देखील बॉलिंग करत असताना राऊंड टू विकेट आणि ज्यावेळेस अराउंड टू विकेट यायचे लाईन आतमध्ये टाकायचे. जबरदस्त लाईन पाहायला मिळाली. मिस टायमिंग आणि रनआउटची विकेट. वन मोर विकेट इज डाऊन. फलंदाज धाव बाद. कॅच आउट आहे का? ओके, म्हणजे तो एकावर दोन्ही आला होता. कॅच आउट झालेली शेवटी फलंदाज बाद झालेत. केशव आलेत आता. केशव वरकुडे मेजर आलेत. जबाबदारी वाढली आहे कारण धाबा झाला. धावफल कव्हर 29 आणि फलंदाज गमावलेत. कुलवंत नगर संघाने आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेत. चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या आणि तदनंतर जर तुम्ही 9 धाव्यांवर जर 5 फलंदाजांना बाद करू शकाल तर तुमचं कौतुक केलं जाईल. नक्की तुमचं कौतुक केलं जाईल. क्या बात आहे. व्हॉट अ फॅब्युलस बॉलिंग परफॉर्मन्स. रेस्ट ऑफ दी वर्क डन बाय दी साकुडे टीम. इथे मिस टायमिंग. संधी आली. कॅश नाही होऊ शकत. एक मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 29 वरनं लागला. 31 जिंकण्यासाठी करावे लागतील. इथे 32. आणखी एक फलंदाज. 7वा फलंदाज इथे बाद झाला. अशा पद्धतीने 32 धावांचं टार्गेट आहे निर्धारित. बत्तीस धावा. समाधान फर्स्ट एड बॉक्स आहे तर तुम्ही या आणि फर्स्ट एड करून घ्या. ट्रीटमेंट करून घ्यायची आहे.
समाधान आपण यायचंय आपल्यासाठी फर्स्ट एडची सुविधा या ठिकाणी केली आहे तर व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून फर्स्ट एडचा बॉक्स देखील इथे समाधान हे घ्या आणि नंतर परत आम्हाला करून द्या. तर जिंकण्यासाठी टार्गेट आहे 32 धावांचं आणि क्वालिफायर मॅच जिंकून जर साकोलीकरांना आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल फायनलच्या रेसमध्ये ट्रॉफीवर नाना चषक 2024च्या या रजनी क्रिकेटच्या ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल तर करावे लागतील 18 मध्ये 32 म्हणजे प्रत्येकी षटकामागे इथे करावे लागतील 10.50 सरासरीने. चंदर ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइकिंग एंडला पाहायला मिळेल प्रथमेश अधिकारी आणि गोलंदाजी मार्कवर विवेक. यावेळेस पहिल्या चेंडू मिस टायमिंग आहे झेल उडालाय परंतु निर्जय स्थळी दोन्ही क्षेत्ररक्षक बघत राहिले मिळाले या ठिकाणी 2 धावा. ही कॅच होणं गरजेचीच होती कारण कुलवंतनगर संघाकडे एवढेही धावा नाहीयेत का ते इथून सिक्युअर फील करतील. 2 लागल्या आता राहिल्या 30 धाव्यांची गरज 30 म्हणजे बघितलं तर 5 षटकार. यावेळेस एक धाव चोरली आहे अगदी समोरून बॉलरच्या हातामधून एक धाव चोरली अशा पद्धतीने आपण बघू शकतो. 3 धावा लागल्या गेल्यात षटक क्रमांक पहिलं विवेकचं इथे 2 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. बॉलिंग चांगली करतो विवेक नो डाऊट परंतु क्षेत्ररक्षकाची साथ देखील त्याला मिळणं तितकं गरजेचं आहे. जबरदस्त क्रिकेट या दोन्ही टीमच्या माध्यमातून इथे पाहाव्यास मिळालंय. ओ लाइन चांगली है क्या बात है परफेक्ट बेस्ट वर्सेस बेस्ट इज अ रियल टेस्ट बिकॉज दिस मैच इज हाई वोल्टेज. सर्वोत्कृष्ट मॅच 32चं टार्गेट परंतु काय बॉलिंग केली जाते विवेक गुड बॉलिंग. यावेळेस कव्हरच्या डोक्यावर उडवलाय डिबेक्सचा कव्हर झोन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय प्रथमेश अधिकारीच्या बॅटमधून ओटीटी ओव्हर द टॉप चौकार. 7 धावा फुल कव्हर प्रति षटकामागे करायचे त्या ठिकाणी 10.50 म्हणजे 11च्या सरासरीने धावा करायचे असं असताना 7 लागल्यात आणि कोणत्या प्रकारची अजूनपर्यंत रिस्क आणि विकेट मिळाली नाहीये. इथे ग्लास करत असताना चेंडू फाईन जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अफलातून लाजवाब फॅब्युलस स्ट्रोक 1 मोर क्लासिक 4. आपण बघू शकतो विवेकच्या गतीचा वापर केलाय. विवेक जितका वेगाने टाकतोय त्याला दिशा दिली दिशेला अंतर येतं त्या अंतरला गती प्राप्त झाली चेंडू झुमंतर झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार आले अगदी ओव्हर दी टॉप डीप एक्स्ट्रा कव्हर टार्गेट केलं आणि आता स्कोर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड फाईन लेग झोन अशा पद्धतीने प्राप्त झाल्या 11. चांगली बॅटिंग प्रथमेश अधिकारी इज ऑन द फायर ड्राईव्ह करतायत पंच क्षेत्रामध्ये आणखीन एक चांगली बॅटिंग मला वाटतं स्किट झालेत केशव आणि 2-3 क्षेत्ररक्षक स्किट झाले मिळतील या ठिकाणी 3 धावा जिथे होती 1 तिथे प्राप्त झाल्या 3 म्हणजे कुठेतरी मी म्हणेल प्रेशर निर्माण केला गेला फिल्डर यांच्या मनावर. 3 मिळाल्या 3 धावा आणि 3 धावेने धावफलक पोहोचलं 14 या धावसंख्या फलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 18 मध्ये 9ची सरासरी इथे मेंटेन ठेवायची आहे. 3 षटकार आणि मॅच इथे साकुर्ली टीम जिंकून फायनलच्या रेसमध्ये पोहोचू शकते. जयेश आलेत दादा विवेक नंतर जयेश आलेत. बॉलर तर खूप चांगले आहेत कुलवंतनगर संघाकडे परंतु गेम जर बघितली तर पूर्णपणे आपल्या आवाक्यामध्ये घेतली आहे प्रथमेश अधिकारी यांनी. प्रथमेश अधिकारी किती गुणवंत खेळाडू आहे हे सातत्याने साकोली संघासाठी सिद्ध करतोय.
आणि जो सिद्ध करतो त्याला कोणीही प्रसिद्ध करतो. यावेळेस ड्राईव्ह करतायत, गॅप मध्ये आहे, एकदा मिळवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नाही, एकच मिळणार. 11 मध्ये 17ची गरज, 11 चेंडू 17 धाब्यांची गरज आहे. चंद्र आता स्ट्राईकला. जयेश ओ बीट केलाय, चंदरला बीट केलाय. 1 मोर क्लासिक डिलिव्हरी, डॉट बॉल. 10 मध्ये करायचे 17 धावा, 10 चेंडू 17. चंदरला जागेवरच खेळण्यास भाग पाडलं. तुमचं फुटवर्क जर बघायला मिळालं नाही तर तुमचं इथे वर्क होणार नाही. ओ फटका चांगला आहे. प्रवीण टच करतोय आणि सीमारेषेचा वेध घेतोय. प्रवीणच्या डोक्यावरनं हाय हँडसम ह्यूज, इट्स अ टिपिकल चंदर शिवारी ब्रांडेड षटकार. सहा धाव्यांनी गेम पलटलीये. 21 लागल्या, जिंकण्यासाठी फक्त आता धावा राहिल्या 11. 9 चेंडू 11 धाव्यांची गरज. 1 big hit and to change the game because this is the climax of the game. कोणी सांगू शकणार नाही ही गेम कोण जिंकेल, कारण या संपूर्ण सृष्टीचा लेखक ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो म्हणजे ब्रह्मदेव. तो देखील हे विधान लिहू शकत नाही. कोण जिंकेल क्वालिफायर मॅच. चित्रगुप्ताकडे सगळं कार्य दिलं जातं, चित्रगुप्त पण भविष्यवाणी करू शकणार नाही. फुल टॉस टॅप केलाय, एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. ही धाव देखील चोरली आहे दोन्ही बॅटरनी. साकोली टीम खूप चांगल्या पोझिशन मध्ये पोहोचले. आता धावा राहिल्या 8 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 10 धाबा, रन बॉल ही मॅच आली आहे. इथून देखील ट्विस्ट अँड टर्न येऊ शकतो. जर या 2 फलंदाजांची विकेट जर मिळवली जयेशने तर काहीतरी घडू शकतो. प्रथमेश इथे यावेळेस ड्राईव्ह केलाय, एकदा मिळाले, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का हे बघावं लागेल. प्रश्न निर्माण झालं होतं आणि इथे काय घडलं, जे नको करायला होतं तेच घडलं. चंदरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिली रनआउटची विकेट. आज क्रिकेटच्या मैदानात उपसरपंच कैलास दादा, पाहुण्यांचा सन्मान. चंद्र गेले आणि त्यांचे भाऊ आता पांडू आलेत. दोन्ही भाऊ जर बघितलं तर ओळखणार देखील नाही, सेम टू सेम. हार्दिक आलाय, पांडूचं नाव हार्दिक आहे. प्रथमेश 12 धाब्यांवर खेळतोय. चंद्र परतले 10 धाब्यांवर. संघाची धावसंख्या 23. चेंडू शिल्लक राहिले 7 आणि जिंकण्यासाठी करावे लागतील 9. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. पहिली धाव मिळवली होती, दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये चंदर आपली पॉपिंग क्रीज सोडलं आणि पॉपिंग क्रीज आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित परतला. पूर्वी उशीर झाला. 7 मध्ये 9 करायचे. इथे जयेश डेलिब्रेट असेल कारण चेंडू रिलीज केला नाहीये. शेवटचे 7 राहिलेत आणि शेवटच्या 7 मध्ये आमचा आवाजाची साथ पण जाते, कारण आज दिवसभर मी डे नाईट काम केलंय. सकाळी डॉट बॉल आला, सकाळी अल्यानीची स्पर्धा, तदनंतर इथे 2 पोलची स्पर्धा. भरपूर आज काम झालंय. 6 मध्ये 9 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. मॅच इथूनही टर्न होऊ शकते.
हे भावा 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. हो यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आमचं अहोभाग्य समजतो की दत्ता फर्टे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. आवाज खोल गेलाय हरकत नाहीये सर, परंतु खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व भन्नाट आहे मित्रांनो. अगदी 100% देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी हे समालोचनाच्या माध्यमातून केलं जातं. मनापासून आभार मानले जातील दत्ता फर्टे सर आपले. सामना आलाय 6 चेंडू आणि 9 धावा. या 6 चेंडू मध्ये या 9 धावा कंप्लीट केल्या जातील का? षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रोशन आलाय. स्ट्राइक एंड वरती सलामीचा फलंदाज पाहायला मिळतोय प्रथमेश. रोशन या वेळेस चेंडू घेऊन जाईल प्रथमेश साठी. ओहो 6 मध्ये 9 ची गरज असताना एक्स्ट्राची धाव आली आहे, कारण रामजी डिंगोरे सर यांची मोमेंटम शिफ्ट झाली आहे आणि सांगतायत यस इट इज अ वाईट. एक्स्ट्राची धाव. समीकरण पुन्हा एकदा बदललाय. 6 चेंडू 8 धावा. हो 6 मध्ये 8 ची गरज असताना मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. लिडिंग एज यावेळेस पंच सांगतायत ही वॉज गॉन. प्रथमेश माघारी परतावा लागेल. गावात कैलास दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावात. मारुती ग्रेड साहेब नानाचा शब्दवाय गावात. हॅलो चला जाऊयात मॅच मध्ये. यावेळेस मात्र समीकरण 5 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र टर्निंग पॉइंट ठरतोय. यावेळेस रोशननं मात्र हाहाकार माजवणारा प्रथमेश याला मात्र तंबूच्या आशयाला धाडलाय. ओहो यावेळेस देखील फटका फसला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. कॅरी झालाय झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट. फिरोज आल्या पावली परतीच्या प्रवासाला. मारुती ग्रेड साहेब नानाचा शब्दवाय गावात. मारुती ग्रेड साहेब नानाचा शब्दवाय गावात. वेळोवेळी आम्ही या टेनिस क्रिकेट मध्ये अगदी डोळखाम असोसिएशन, शहापूर असोसिएशन आणि किनवली असोसिएशन मध्ये ज्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय तो फिरोज शेख या वेळेस मात्र बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय किरण. समीकरण 4 चेंडू 8 धावा. बघा मित्रांनो मॅच कुठे होती. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज असताना पहिला चेंडू वाईट आला. 100ची धाव आली. 5 मध्ये 8 ची गरज आणि त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली गेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या आहेत. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय यावेळेस. रोशन या चेंडूवरती विकेट घेतली तर निश्चितपणे रोशन या मॅचचा हिरो ठरू शकतो, कारण बॅक टू बॅक 2 विकेट आल्या आहेत. हा चेंडू पाहूयात. ऑन हॅट्रिक रोशन. ओहो ऑन हॅट्रिक असताना यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढला. एक सिंगल घेतली गेले. डबलची यावेळेस कुठलीही प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षण कमालीचं घडलं. एक सिंगल दिली गेली आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज आहे मित्रांनो. न कद बडा न पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. यावेळेस मात्र कोण खरं आणि कोण खोटं, खऱ्या अर्थानं कोण भारी आणि कोण हलका, कोण क्रिकेटमध्ये सातत्याने सरावामध्ये आणि कोण प्रयत्नशील ठरेल या चेंडूवरती. 3 चेंडू 7 धावा. ओहो 3 मध्ये 7 ची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. कॉल दिला गेला. यावेळेस जयेशने झेल घेतलाय लॉंग ऑफच्या दिशेला.
पूर्णपणे मॅच फिरवली गेली आहे. आता मात्र राहिले 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. एक जल्लोष जुनून पाहायला मिळतोय कुलवंत नगर या टीम मध्ये. काय खतरनाक गोलंदाजी केली आहे रोशननं. टेरिफिक इनिंग. मारुती दरेड साहेब नानाचं शेत ठेवलंय शेनमिया गावात. दिलीप शिंदे यांच्याकडनं विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोशनसाठी. 2 चेंडू आणि 7 धाबा. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. हो यावेळेस देखील फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस चेंडू स्टॉप केला गेला. एक सिंगल घेतली गेली. डबलचा प्रयत्न घेतली गेली डबल. आता मात्र सामना आलाय शेवटच्या चेंडूवरती. काय सामने राहिलेत या संपूर्ण मॅचेस मध्ये. अगदी यशस्वी स्पर्धा मित्रांनो. कारण यशस्वी स्पर्धा कधी म्हटली जाते ज्या वेळेस हाय व्होल्टेज सामने होतात. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय की सामने मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचतात. आता मात्र सामना आलाय 1 चेंडू 5 धावा रोशन साठी. यावेळेस कॉल असेल. हे भावा 1 चेंडू आणि 5 धावा. शहापूरचा हा कॉल आहे मित्रांनो. ज्या वेळेस आम्ही मात्र ओळखीचा परिचयाचा व्यक्ती त्याचं नाव माहित नसतं त्यावेळेस ए भावा असं म्हणतो. आणि आता मात्र नाव माहित आहे रोशनचं परंतु रोशनला मी भाऊ म्हणेल. ए भावा 1 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस मात्र एका चेंडू मध्ये 5 धावा. बघा मित्रांनो 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज होती. तब्बल 5 चेंडूंवरती केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत. आणि सामना आलाय शेवटच्या चेंडूवरती. 1 चेंडू 5 धावा. रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या वेळेस मात्र मंजिल पर्यंत पोहोचण्याचा निर्धार ठाम पाहायला मिळतो रोशनचा. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. ओहो 1 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज असताना यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि टीम कुलवंत नगर या मॅच मध्ये विन होतीये.